व्हिज्युअलायझेशन हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर खूप दिवसांपासून माझ्या मनात होतं व्हिज्युअलायझेशन या कन्सेप्टविषयी बोलायचे, कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर या विषयाचा म्हणजे माझ्या वाचनात पहिल्यांदा आला द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी या रॉबिन शर्माच्या पुस्तकातून. तर याच्यामध्ये त्यांनी व्हिज्युअलायझेशनविषयी असं म्हणलं आहे की आपण आपलं स्वप्न सत्यात उतरतं आहे असं चित्र डोळ्यासमोर उभं करायचं. याला व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात. एखाद्या स्क्रीनवर किंवा मनातल्या मनात आपण हे करू शकतो. म्हणजे आपण आपल्या एखाद्या गोष्टीत आपल्याला अपेक्षित असं यश मिळालं आहे असं चित्र आपण आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं. म्हणजे जसं की आपल्या एखाद्या कलेला खूप लोक दाद देत आहेत किंवा आपण एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करतो आहे, जो काही परिणाम आपल्याला अपेक्षित आहे त्या अपेक्षित परिणामांचं चित्र आपण आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं आणि ते मेंटल पिक्चर पुन्हा पुन्हा प्ले करायचं. म्हणजे तशा मेंटल पिक्चरमुळे आपल्या सेल्फ इमेजमध्ये बदल होतात आणि आपल्या सेल्फ इमेजप्रमाणे आपल्याला आपण वागायला सुरुवात करतो आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित असे रिझल्ट मिळतात. असं त्यामागचं लॉजिक आहे. आता व्हिज्युअलायझेशनचा हा विषय फक्त या बुकपुरताच मर्यादित नाही आहे. तर सेल्फ डेव्हलपमेंटच्या ऑलमोस्ट प्रत्येक बुकमध्ये ही कन्सेप्ट सांगितली आहे आणि वेगवेगळे स्पोर्ट्स प्लेयरसुद्धा ही कन्सेप्ट वापरल्याचं आपल्या इंटरव्ह्यूमध्ये वगैरे सांगतात. तर ह्याच कन्सेप्टविषयी आपण जास्त डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिज्युअलायझेशनची कन्सेप्ट या बुकमध्ये खूप सोप्या शब्दात सांगितली आहे. स्टेप्स खूप सोप्या शब्दात समजावल्या आहेत. पण आपल्याला असा प्रश्न पडतो की हे असं कसं घडत असेल. तर ह्याचा ॲन्सर शोधताना माझ्या वाचनात आलं ब्रायन ट्रेसी यांचं मॅक्सिमम अचीवमेंट हे बुक. तर या बुकमध्येची साधारण कन्सेप्ट अशी आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की आपलं लाईफ हे मास्टरपीस असायला पाहिजे आणि ते कसं घडवायचं तर ते सांगताना त्यांनी काही लॉज एक्सप्लेन केले आहेत, मेंटल लॉज. आता हे मेंटल लॉजची कन्सेप्ट काय आहे तर साधारण आपलं लाईफ हे काही लॉजनी गव्हर्न होत असतं कायम. म्हणजे ते लॉज मॅनमेड असतील किंवा नॅचरल असतील. तर मॅनमेड लॉजमध्ये ट्रॅफिकचे लॉज वगैरे येतात. तर नॅचरल लॉज चे पण 2 टाईप आहेत, फिजिकल लॉ आणि मेंटल लॉ. आता फिजिकल लॉ म्हणजे फिजिक्स किंवा मेकॅनिक्समध्ये आपण जे वाचतो ते फिजिकल लॉ, आणि मेंटल लॉज काय आहेत ते या बुकमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे ब्रायन ट्रेसी यांनी. तर मेंटल लॉज जे आहेत ना ते म्हणजे लॉज हे असे आहेत की आपल्याला माहिती असू दे अगर नसू दे ते त्यांचं काम करत असतात किंवा आपल्या लाईफवर त्यांचा इफेक्ट होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असू दे अगर नसू दे, कळाली असू दे अगर नसू दे, ती ॲक्ट होत असते, आपल्यावर इफेक्ट करत असते. तसंच या मेंटल लॉजचं पण आहे की मेंटल लॉजची कन्सेप्ट आपल्याला माहिती असू दे अगर नसू दे ते आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करत असतात. तर बेटर हे आहे की आपण ते लॉज समजून घ्यायचे आणि त्या लॉजचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करता येईल हे बघायचं. आता ते मेंटल लॉज कोणते ते आपण समजून घेऊयात. त्याच्यातला पहिला लॉ आहे द लॉ ऑफ कंट्रोल, दुसरा आहे द लॉ ऑफ कॉज इफेक्ट, तिसरा लॉ आहे द लॉ ऑफ बिलीफ, चौथा आहे द लॉ ऑफ एक्सपेक्टेशन, पाचवा लॉ आहे द लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि 6वा लॉ आहे द लॉ ऑफ करस्पॉन्डन्स. आता हे जे लॉज आहेत हे जे लॉज आहेत तर त्याचा आपण डिटेलमध्ये समजून घ्यायचे असतील तर आपण त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवू. पण सध्या व्हिज्युअलायझेशनच्या अस्पेक्टमधनं हे लॉज समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू. तर साधारण लॉ ऑफ बिलीव काय सांगतो तर व्हॉट एव्हर यू बिलीव विथ फिलिंग्ज
बिकम्स रिॲलिटी. म्हणजे ज्या गोष्टीवर आपण मनापासून विश्वास ठेवतो ती गोष्ट सत्यात उतरतेच. आता ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन, त्याच्यानंतर बाकीचे लॉज ऑफ काही लॉ सांगितले आहेत. अजून एक लॉ आहे की आता आपण ऐकला की लॉ ऑफ करस्पॉन्डन्स. तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय म्हणलं आहे, मीन्स एव्हरीथिंग इन युअर लाईफ इज फ्रॉम your inner world to outer world. Your external world is manifestation corresponds with your internal world of thoughts and emotions. म्हणजे आपण म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपल्यापासून होत असते. म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण साधारण असं म्हणतो ना, तर ती साधारण कन्सेप्ट इथे वाटते. म्हणजे आपल्याला बाहेरच्या ह्याच्यात काही बदल करायचे असतील तर पहिले आपण स्वतःमध्ये बदल करायला पाहिजेत. तसाच अजून एक लॉ इथे सांगितला आहे की लॉ ऑफ मेंटल इक्विव्हॅलन्सी. म्हणजे त्याच्यात काय म्हटलं आहे तर आपले थॉट्स ऑब्जेक्टिफाय देमसेल्व्स. म्हणजे ज्या गोष्टींचा आपण जास्तीत जास्त विचार करतो तसे आपण बनतो किंवा तशा गोष्टी आपल्या बाबतीत घडत जातात. तर म्हणजे या लॉचा डिटेलमध्ये तर अभ्यास करू, पण इनिशियली बेसिकली या लॉ व्हिज्युअलायझेशनच्या कन्सेप्टच्या अनुषंगाने आपण फक्त बेसिक इंट्रोडक्शन यातल्या काही लॉजचं घेत आहेत. तर कोणते लॉज आपण थोडक्यात बघितले तर लॉ ऑफ बिलीफ, लॉ ऑफ करस्पॉन्डन्स आणि लॉ ऑफ मेंटल इक्विव्हॅलन्सी. तर लॉ ऑफ बिलीफ काय म्हणतो की ज्या गोष्टी आपण व्हॉट एव्हर यू बिलीव्ह विथ फिलिंग्स बिकम रिॲलिटी. आता ज्या काही गोष्टी तर आपण मनापासून ज्या काही गोष्टी स्वीकारतो, विश्वासाने ज्या गोष्टी स्वीकारतो, बिलीव्ह बिकम रिॲलिटी, ते तसं सत्यात तसं खरं घडतं. तर त्याचप्रमाणे आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये काय करतो की एखादी गोष्ट मनापासून मानतो आणि तसं पिक्चर आपण आपल्या डोळ्यासमोर तयार करतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी असं म्हणता येईल की लॉ ऑफ बिलीफ हे होतो आहे. म्हणजे लॉ ऑफ बिलीफच्या बेसिसवर लॉ ऑफ बिलीफ इम्प्लिमेंट करण्याचा कुठेतरी आपण प्रयत्न करतो आहे असं वाटतं व्हिज्युअलायझेशनच्या कन्सेप्टमध्ये. त्याच्यानंतर आहे लॉ ऑफ इक्विव्हॅलन्सी. म्हणजे आपल्याला बाहेर काही रिझल्ट अपेक्षित असतील तर आपण आधी आपण म्हणलं की लॉ ऑफ करस्पॉन्डन्स. तर त्याप्रमाणे जर का बाहेर काही रिझल्ट अपेक्षित असतील तर आपण स्वतःमध्ये बदल करायला पाहिजेत. म्हणजे त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा स्वतःची मेंटल पिक्चर इम्प्रूव्ह करतो आणि आपण जी काही बदललेली इमेज स्वतःची प्ले करतो परत आपल्या मनामध्ये, तर त्याच्यामुळे लॉ ऑफ इक्विव्हॅलन्सी पण लॉ ऑफ इक्विव्हॅलन्सी म्हणजे परत सेमच गोष्टीचा विचार केल्यावर तसं ॲक्च्युली घडतं. तर कुठंतरी ह्या लॉजच्या बेसिसवर व्हिज्युअलायझेशनची कन्सेप्ट आहे असं वाटतं. या लॉजच्या बेसिसवर ही व्हिज्युअलायझेशनची कन्सेप्ट आहे असं वाटतं. म्हणजे आपल्याला पाहिजेत ते रिझल्ट आपल्याला जे रिझल्ट अपेक्षित आहेत ते मिळावेत यासाठी तीच इमेज परत प्ले करणे. तर ह्या 3 लॉजचा उपयोग करून आपल्याला अपेक्षित इमेज आपल्याला अपेक्षित रिझल्ट आपण कसे क्रिएट करायचे हे कुठेतरी व्हिज्युअलायझेशनच्या कन्सेप्टमध्ये मुळं साध्य होतं. आता ब्रायन ट्रेसी यांनी त्यांच्या बुकमध्येही व्हिज्युअलायझेशनची कन्सेप्ट एक्सप्लेन केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं आहे तर सेल्फ इमेज ती ही बेस्ट मेथड अवेलेबल आहे सेल्फ इमेज मॉडिफिकेशनसाठी. त्याच्यामुळे आपण काय करतो तर आपले डिझायर्स इंटेन्सिफाय करतो आणि आपले बिलीफ्स डीपन करतो. म्हणजे इट डीपन्स अवर बिलीफ. तर त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळायला मदत होते. आता ह्यांनी महत्त्वाचे 4 इन्ग्रेडियंट्स सांगितले आहेत व्हिज्युअलायझेशनसाठी. तर त्याच्यातला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट कोणता तर फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुमची मेंटल इमेज तुम्ही फ्रिक्वेंटली तुम्हाला अपेक्षित रिझल्ट तुम्ही फ्रिक्वेंटली तुमच्या मनामध्ये प्ले करायचे. आता म्हणजे त्या गोष्टी लवकर अचीव होतात. आता आपण या बाबतीत कधी काय चूक करतो की आपल्याला आलेले वाईट अनुभव किंवा निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यातल्या पुन्हा प्ले करत जातो.
तर त्याच्यामुळे निगेटिव्ह रिझल्ट च्या डायरेक्शनमध्ये आपण जातो. तर तसं न करता आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट आहेत ते पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये प्ले करणे हे पहिलं याच्यातलं ही ही पहिली हा पहिला इन्ग्रेडियंट आहे फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतरचा सेकंड इन्ग्रेडियंट काय आहे व्हिज्युअलायझेशनमध्ये, तर विविडनेस. तर त्याच्यामध्ये जेवढ्या क्लिअरली तुम्ही तुमचं डिझायर्ड गोल तुम्ही बघू शकता, तर तेवढ्या रॅपिडली ते तुम्हाला मिळू शकतं. असं म्हटलं म्हणजे विविडनेस म्हणजे क्लॅरिटी हवी तुम्हाला तुमच्या व्हिज्युअलायझेशनमध्ये. आणि तिसरी गोष्ट आहे थर्ड डायमेन्शन आहे व्हिज्युअलायझेशनचं, ते आहे इंटेन्सिटी. म्हणजे किती इंटेन्सिटीने तुम्हाला अपेक्षित रिझल्ट किंवा तुमची इमेज बघू शकता, तर तेवढी तुम्ही ही प्रोसेस ॲक्सेलरेट करू शकता. आणि चौथं इन्ग्रेडियंट आहे ड्युरेशन. म्हणजे जेवढ्या जास्त ड्युरेशनसाठी तुम्हाला अपेक्षित मेंटल पिक्चर तुमच्या मनामध्ये ठेवू शकता, तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. तर हे 4 इन्ग्रेडियंट ह्यांनी व्हिज्युअलायझेशनचे ब्रायन ट्रेसी यांनी मॅक्सिमम अचीवमेंट हे त्यांच्या बुकमध्ये पण सांगितलेले आहेत. म्हणजे एकूण काय तर व्हिज्युअलायझेशनमुळे आपण हे म्हणजे जे 3-4 लॉज आपण आत्ता बघितले तेच नाही, तर सगळे मेंटल लॉज आपण ॲक्टिवेट करू शकतो. आणि मेंटल लॉजचं असं आहे की आपल्याला कळाले नाही तरी ते आपल्या लाईफवर अफेक्ट करत असतात. आणि जेव्हा आपल्याला अपेक्षित गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, आपल्या आयुष्यात चांगलं चाललं आहे, तेव्हा असं समजून घ्या की आपण म्हणजे सगळे लॉज बरोबर पद्धतीने अप्लाय करतो आहे. म्हणजे याच्यामध्ये या बुकमध्ये यांनी काय केलं आहे म्हटलं आहे, व्हेनेवर यू आर हॅव्हिंग वेनेवर युअर लाईफ इज गोईंग वेल, जेव्हा आपल्या आयुष्यात चांगलं चाललं आहे तेव्हा समजून घ्या की तुमच्या थॉट्स आणि ॲक्टिव्हिटीज अलाईन झालेल्या आहेत विथ दीज इनविजिबल मेंटल लॉज. जे लॉज दिसत नाही तशा लॉजसोबत तुमच्या थॉट्स आणि ॲक्टिव्हिटी अलाईन झालेल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही काही प्रॉब्लेम फेस करतायत तेव्हा तुम्ही समजून जावा की एक किंवा एकापेक्षा जास्त लॉज तुम्ही व्हायोलेट करतायत आणि त्याच्यामुळं तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स चालू आहेत. म्हणजे जर का आपण आपले विचार आणि वागणं या लॉजप्रमाणे अलाईन केलं तर नक्कीच आपल्याला अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स मिळतील. आणि व्हिज्युअलायझेशनमुळं काय होतं तर आपण हे सगळे लॉ ॲक्टिवेट करतो. म्हणजे हे लॉ ॲक्च्युली इम्प्लिमेंट कसे करायचे तर त्याच्या बऱ्याचशा टेक्निक्स म्हणजे आपल्या मॅक्सिमम अचीवमेंट या बुकमध्ये दिलेल्या आहेत. पण त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टेक्निक कोणती सांगितली आहे तर ती व्हिज्युअलायझेशन. आणि व्हिज्युअलायझेशनविषयी माझा अनुभव असा आहे की जर का स्पेशली आपण एक्सरसाइज, योगा, प्राणायाम, ध्यान करून जर काही करत असू तर त्याचे नक्कीच लवकरात लवकर आणि चांगले रिझल्ट मिळतात. ओके, तर नक्कीच आपण रोजच्या ह्याच्यात नक्कीच हे वापरायला सुरुवात करू. ओके, थँक्यू.